नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज संक्रांतीचा हा तिसरा शुक्रवार आहे आणि त्यानिमित्त आपल्याकडे आल्या आहेत मनीषाताई. गोष्ट तिचीमध्ये तुमचं खूप स्वागत. एक खूप आवडणारा आणि आगळा वेगळा विषय आपण आज बघणार आहोत. मनीषाताईंनी MA इन फाईन आर्ट्स केलंय, त्यामुळे सगळी आज रंगांची दुनिया बघायला मिळणार आहे. तर तुम्ही कुठल्या, काय तुमची थोडीशी माहेरची बॅकग्राऊंड असं सांगा आम्हाला. मी माहेरची सुरेखा गोरे. माझं माहेर नागपूरचं. माझे वडील बँकेत होते. आई गृहिणी असली तरी कलाकार होती, म्हणजे भरतकाम, विणकाम किंवा असं सगळं ती, आणि तिच्याचकडनं शिकले. आणि एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे मला. अच्छा, बरं. भाऊ बहीण काय करतात मग आपले? भाऊ माझा इंजिनियर आहे, तो खारघरला असतो. आणि बहीण लग्न झालेली आहे, पण ती पण तशी खूप ऍक्टिव्ह आहे. तिने BSc केल्यानंतर नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टरेट, म्हणजे डॉक्टरचा डिप्लोमा असतो तो केलाय. आणि प्राणिक हिलिंग करते. बर, अरे वा. आपल्याकडे एक प्राणिक हिलिंगच्या सुरेखाताई येऊन गेलेल्या आहेत, बँगलोरच्या आहेत त्या मोठ्या. अच्छा. हा. आणि तुम्ही मूळच्या कुठल्या म्हणलात? नागपूरच्या. आणि मग आता सध्या तर पुण्यात आहात. हा. मग आता पुण्यात कधीपासून आहात? पुण्यात मला 7-8 महिने झाले. अच्छा, पुण्यात आत्ताच आलाय. बर बर. मग तुमचं नागपूरला काय होतं? शिक्षण वगैरे झाल्यावर काय केलं? शिक्षण माझं, म्हणजे मी थर्ड इयरला होती. BFA केलंय मी. तर थर्ड इयरला असताना माझं लग्न झालं. अच्छा. हा. तर लग्नानंतर माझे मिस्टर BHL भोपाळला होते आणि माझं सासर इंदोरचं. सासू सासरे तिथे असायचे. बर. तर मग लग्नानंतर मी म्हणजे भोपाळला गेले. बर. मग तिथे तुम्ही काय जॉब वगैरे केला का? नाही, तेव्हा नाही जॉब केला. मला एक मुलगी झाली, त्याच्यानंतर मी परत नागपूरला आले. कारण आमचं फाईन आर्ट्स म्हणजे प्रॅक्टिकल वालं असतं, तर त्यामुळे ते प्रायव्हेटली नाही करतायत. आणि मलाही शिक्षणाची आवड होती आणि मिस्टरांनी, म्हणजे तर 1.5 वर्षाची मुलगी असताना मी नागपूरला आले आणि मग 2 वर्ष केली. आणि तेव्हा माझ्या आई वडिलांनी खूपच सपोर्ट केला पोरीला सांभाळणं. म्हणजे लग्नानंतर मुलगी झाल्यावर पुन्हा एवढं दुसरीकडे जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे हा. खूपच वेगळा. आणि त्याच्यामध्ये काय भोपाळला असल्यामुळे सकाळी 6 वाजता भोपाळहून निघालं की 1-1.5 वाजता नागपूरला यायचं. मग जरा सुट्टी 2 दिवसाची मिळाली की नागपूरहून परत भोपाळला जायचं. बरोबर. कारण मुलीलाही वडिलांना भेटायची ओढ होती, मलाही जायचं असायचं, कारण एकटे असायचे. कारण त्यांचंही पूर्ण सकाळी 7 ते 4. आणि त्याच्यात त्यांनी MBA केलं माझ्या मिस्टरांनी त्यावेळेलाच. बर. म्हणजे तुम्ही इकडे कम्प्लीट केलं आणि त्यांनी MBA. अरे वा, खूप मस्त. मला सगळ्यात एक प्रश्न पडलाय की तुमच्या वडिलांनी तुम्हाला BFA ला घातलं, बरोबर? त्या काळी, म्हणजे मला आता किती वर्षापूर्वी असेल हे? आता हे जवळजवळ 50 वर्षापूर्वी. हा, 73. म्हणजे मुलगी ग्रॅज्युएट करत होते, हे छान आहे. BSc पेक्षा सुद्धा BA आणि कॉमर्स फार तर करत असतील. BSc ला म्हणजे अगदी फारच एखादी रेअर हुशार मुलगी असेल तर. ते BFA ला कसं काय त्यांनी पाठवलं तुम्हाला? ते 10वीच्या म्हणजे ह्याच्या एक्झाम नंतर मी ड्रॉइंगच्या क्लासेसला जात होती, कारण शाळेमध्ये माझं ड्रॉइंग चांगलं होतं. सरांनी एलिमेंटरी, इंटरमिजिएट तेव्हा द्यायला सांगितल्या, मी दिल्या. म्हणजे तेव्हा मला असं कळलं नाही की आपण, पण मी जेव्हा ते डिखोळे क्लासेस आहेत ते सरांचे चालायचे, तिथे गेले. तर तिथे म्हणजे त्यांनी हात पाहून मला सांगितलं की नाही, तू करू शकते, हा वेगळा कोर्स आहे, थोडासा मोठा असला तरी चांगला आहे. आणि ते स्वतः म्हणजे घरी आले आईकडे. अच्छा. आणि माझ्या आई वडिलांना सांगितलं. मग त्यात काय, माझा एक आते भाऊ आहे, तो JJ ला लेक्चरर होता. ओके. तोही फाईन आर्ट्स वाला होता. ड्रॉइंग खूप छान होतं, तर थोडा कोर्स बद्दल माहिती होती. अच्छा. या लोकांना की 5 वर्षात केवढं म्हणजे असतं. आणि हा 10वी नंतर 5 वर्षाचा आहे का 12वी नंतर? 10वी नंतर. पण एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम पास होणं जरुरी आहे. बरोबर. आणि तसं 12वी नंतरही लोक करतात, पण ते एलिमेंटरी इंटरमिजिएट मध्ये करून घेतात. बरोबर, ते कंपल्सरी आहे. पण मग आई वडील कोणाचं ड्रॉइंग छान होतं किंवा असं काही? हो, वडिलांचं हँडरायटिंग भयंकर सुंदर आहे. म्हणजे होतं. आणि आईला कलेची आवड होती. कलेचा दृष्टिकोन आपण जो म्हणतो ना, तो माझ्या आईकडे चांगला. तो दृष्टिकोन आईकडनं आला. आणि मग शिक्षण झाल्यावर तुम्ही नागपूरहून पुन्हा भोपाळला आले. मग तिथे आल्यावर काय? तिथे मला म्हणजे तशी मुलांना शिकवायची खूप आवड होती. आणि मला खरं पेंटिंगचीच मुळात आवड होती. जसं मला फाईन आर्ट्स मिळालं, कमर्शियली मिळत असताना मी घेतलं नव्हतं.
बर, म्हणजे काय? कमर्शियल म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट किंवा हे अशा टाईपचं. हे फाउंडेशन नंतर 4 वर्षाचा तो कोर्स आहे आणि हा पण फाईन आर्ट्सचा फाउंडेशन नंतर 4 वर्षाचा बरं. कोर्स आहे. याच्यामध्ये स्टील लाईफ असतं, लाईफ स्टडी असतं, म्हणजे समोर मनुष्य बसतं आणि त्याचं आपल्याला चित्र काढायचं असतं. अरे बापरे, बर. आणि पोर्ट्रेट म्हणजे एवढं आपल्याला जनरली माहिती आहे पोर्ट्रेट. हो, बरोबर. आणि एक असतं कंपोजिशन, त्यात आपल्याला ज्या गोष्टी वाटतात त्या कंपोज करून आपण हे काढायचं असतं. मग त्याच्यात आता टेक्स्चर हे ते आपण सगळं काही काही वापरू शकतो. बर. आणि हे जे तुम्ही आता म्हणलात की व्यक्ती खरंच बसते आणि ते आपण काढायचं, त्याला किती वेळ लागतो, किती तास? तास तर तसे आम्हाला म्हणजे 2 दिवस पूर्ण द्यायचे ते. अच्छा, बरोबर. म्हणजे सकाळी 10 ते 5 पर्यंत. बर. आणि असं एक मॉडेल आणायचे, त्याला अरे समोर बापरे. ठेवून बसवायचं, तो एकाच अँगलनी बसणार. आम्ही प्रत्येक अँगलला वेगवेगळ्या अँगलनी मुलं काढायची. अच्छा, पण म्हणजे तुम्ही विद्यार्थी सगळे सगळे त्याच्या भोवती गोल राहणार रिझल्ट. बर. आणि मग प्रत्येकाचा अँगल वेगवेगळा असतो. तेही मार्किंग करताना बरोबर, म्हणजे जेव्हा आमच्या एक्झाम्स होतात ना तेव्हा ते एक्सटर्नल खूप, म्हणजे ते एक शिकायला मिळालं की एक्सटर्नल पाहतो की रोल नंबर वाईज बरोबर केलेला आहे का नाही. म्हणजे आपण आपल्या म्हणजे डोक्यात ठेवून तेच ते वापस नाही रंग करू शकत. म्हणजे कारण काय असतं की कलर कॉम्बिनेशन माहित, म्हणजे गोऱ्याला वेगळं, काळ्याला वेगळं किंवा सावळ्याला वेगळं हे आम्ही ठरवलेलं असतं की काय रंग वापरायचे. पण अँगलवर सुद्धा लाईट जेव्हा येतो, लाईट येतो, डार्क येतो, त्याला कसले तेही ठरतो. पण तो अँगल त्याच प्रॉपर वेळेला आम्ही वापरलाय की नाही ह्या एक्सटर्नल मात्र. आणि तो म्हणजे आमच्या समोर नाही बसला तरी नंतरही तो ओळखू शकतो की मी बरोबर काढलाय की नाही काढलाय. तुमच्या रोल नंबर प्रमाणे त्यांना माहिती असतं की ह्याला लाईट इथेच आला पाहिजे. बर. जसं म्हणजे एका साईडने लाईट देतात, एका साईडने थोडा डार्कर करू शकतो. बरोबर आहे. किती बारकावे आहेत ना हे. हो, बारकावे खूप असतात. फाईन आर्ट्स म्हणजे एकटेच आहे, मुख्य ऑब्झर्वेशन तुमचं खूप चांगलं असलं पाहिजे, किंवा नसलं तरी ते आपोआप येतं असं मी म्हणेन. तुमची नजरच तशी तयार म्हणजे मुलांना मी तेच सांगायचे की नजर तशी तयार होते. तुम्ही क्लासेस घेतलेत सुरुवातीला? सुरुवातीला भोपाळलाही थोडे क्लासेस घेतले. बर. त्याच्यानंतर मग जॉब वगैरे केला होता का क्लासवरच? नाही, तेव्हा जॉब नाही, म्हणजे भोपाळमध्ये मी नाही केला. मग असं झालं की माझ्या मिस्टरांची इच्छा होती की बिझनेस करायचा. त्यांनी BHEL ची 15 वर्ष सर्व्हिस केल्यावर जॉब सोडला आणि आम्ही सासर इंदोरला असल्यामुळे त्यांना आई वडिलांपाशी पण जायचं होतं. ओके. तर मग तिथे त्यांनी स्टार्टअप सुरू केला. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला प्रोत्साहन खूप दिलं. आणि तसे माझे सासू सासरे दोघंही चांगले शिक्षित आणि म्हणजे विचाराचे होते की हो बायकांनी केलं. कुठे नोकरी केली? मी शाळेमध्ये नोकरी केली. बर. ड्रॉइंग टीचर? ऍज अ ड्रॉइंग टीचर मी लागताना मी म्हणजे 3 ग्रेड्स असतात, PGT, TGT आणि म्हणजे नाही 2 असतात, PGT, TGT. तर त्यात PGT वर TGT वर लागले मी लहान, म्हणजे 6वी पासून 10वी पर्यंत. बर. आणि मग मी माझ्या ह्याच्यात एक हे होतं की नाही, मला म्हणजे मेन सब्जेक्ट पाहिजे होता. अच्छा. 12वीला जसं मुलं सब्जेक्ट घेतात, सायन्स, कॉमर्स, तर त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट CBSE मध्ये असं आहे की 6 सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता. सायन्सचे 3, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी, आणि मग एक 6वा सब्जेक्ट तुम्ही सप्लिमेंटरी. तर जसं कोणी ह्याच्यात खेळासाठी म्हणून घेतं. अच्छा. तर म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर त्यात स्पोर्ट्स असतो त्यांना, आणि एक असतं ड्रॉइंग अँड पेंटिंग, म्युझिक. अच्छा. तर मग ते ड्रॉइंग अँड पेंटिंग म्हणजे मी म्हटलं सरांना की नाही माझी खूप इच्छा आहे, पण सपोर्टही मिळाला म्हणजे टीचर्स कडनं, किंवा माझे म्हणजे एक 4 वर्ष किंवा 5-6 वर्ष त्यांनी पाहिलेल्या कामावरनं त्यांनी मला सपोर्ट केला. CBSE ला लिहून परमिशन काढली. बर. आणि मग आमचा तो म्हणजे तुमच्यामुळे ते 12वी साठी ड्रॉइंग हा विषय सुरू झाला. खूपच छान. ड्रॉइंग सुरू झालं, मग त्याच्याबरोबर स्पोर्ट्स सुरू झाले. आणि हा तुमच्या शैक्षणिक कालावधीमध्ये तुम्हाला बरेच पुरस्कार मिळाले. द्रोणाचार्य पुरस्कार हा जो आपल्या सगळ्यांना माहिती ऐकून, तर त्याच्याबद्दल सांगा. हा मला 2010 मध्ये मिळाला. 1999 किंवा 2000च्या सुमारास आमची ते 12वी सुरू झालं होतं. अच्छा. तर त्याच्यानंतर द्रोणाचार्य मिळाला. तो दैनिक भास्कर मी हे केलेला होता प्रोड्यूस, की सगळं म्हणजे कॉम्पिटिशन्स घ्यायची, इंदोर वाईज, MP वाईज, म्हणजे प्रत्येक आधी शहरातनं घेतली, मग त्याचं लेवल त्यांनी स्टेटवर केलं, आणि मग ऑल इंडिया लेवलवर कॉम्पिटिशन घेतली. त्याच्यात माझ्या विद्यार्थिनीला 2nd प्राइज मिळालं. अरे वा.
मग तुम्हाला हा कुठे देण्यात आला पुरस्कार? हा मला अंबिका सोनीच्या हस्ते दिल्लीला दिला वा, गेला. दिल्लीला मिळाला तुम्हाला. दिल्लीला म्हणजे केवढी मिळाला. मानाची गोष्ट आहे ही. हा. खूप तर छान. ते 14 लोक आले होते प्रत्येक राज्यातले. अच्छा, बर. ते 14 आणि मग लोक. तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी हा विद्यार्थी म्हणजे हा जी कोणी जी मिळाली असेल ती. हो. बर बर. दोघींना मिळाला. आणि कॅमलिनचा पण तुम्हाला कॅमलिनचा पण मला मिळाला होता की पार्टिसिपेशन खूप जास्त होतं आणि खूप चांगलं वर्क आहे त्यांचं. अच्छा. आणि एक कॅमलिनचा माझ्या मोठ्या मुलीला पण मिळाला होता, ती जेव्हा बरं. शाळेत होती. हो, मला मगाशी विचारायचंच होतं की मुलींमध्ये आहे का कोणाच्या हे ड्रॉइंग? हो, मोठ्या मुलीमध्ये थोडस आहे आणि छोट्या मुलीच्या नंबर 2च्या मुलीमध्ये आहे. अच्छा, म्हणजे आजीचं घेतलेलं आहे, आजीचं नातीने. घेतलंय. हा. मुली कुठे असतात तुमच्या म्हणणं? मुलगी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि ती सिडनीला असते, ऑस्ट्रेलिया. अच्छा. आणि दुसरी वाशीला असते. तिने HR मध्ये डिप्लोमा केलेला आहे, कॉमर्स. तुम्ही आता ही क्लासेस पण घ्यायचात, शाळेत पण शिकवायचात, तर असा एक प्रश्न पडतो की सगळ्यांना काही ड्रॉइंग येत नसतं छान. तर काही कच्ची पक्की मुलं असतात ड्रॉइंग मध्ये, त्यांना शिकवताना चिडचिड होते का हो कधी? नाही, त्यांना शिकवताना मला कधी चिडचिड नाही झाली, कारण त्यांना कशा टाईपचं ड्रॉइंग येतं त्या टाईपने शिकवायचं हे मी माझं म्हणजे ठेवलं होतं. बरोबर. प्रत्येकाची कॅटेगरी मी जवळजवळ साधारण वेगळी करून घ्यायची. जे चांगलं काढतात त्यांना थोडंसं डिफिकल्ट वाला सांगायचं किंवा एक्सप्लेन पण करायचं, पण जे काढत नाही त्यांना सोपं सांगून सोप्या पद्धतीत करा असं म्हणायचं. बरोबर. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कधी झालं ते म्हणजे खरंच कौतुक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन मी 2006 मध्ये केलं. म्हणजे तसा बऱ्यापैकी गॅप झाला माझा, प्रत्येक शिक्षणात गॅप झालेला आहे. तर ते 2006 मध्ये केलं की माझ्या दोन्ही मुलींची लग्न झालेली होती. म्हणजे एकीचं लग्न झालं होतं, एक हे लग्न साठी नाही पण BCom होऊन ती जॉबला लागली होती. तर मी तशी मोकळी झाले होते आणि फायनान्शियल पण आमचं ठीक होतं, पण तरी मी शाळा करून नोकरी केली, म्हणजे हे केलं, शिक्षण केलं. तर की MA करू, म्हणजे काय एक MA असलं की चांगलं नाही, एवढी आवड आहे शिक्षणाची म्हटल्यावर काय. ते घरून मला सपोर्ट खरंच मिळाला, तेव्हाही मिळाला त्यांनी. बरोबर आहे. कारण त्यावेळेला त्यांना ऍडजस्ट करावं लागलं माझ्याशी. बरोबर. नाही तेव्हा पण तुम्हाला कॉलेजला वगैरे जायला लागत असेल, शाळा खर्च वगैरे सगळं करून जायचं. हो, म्हणजे सकाळी मी साधारण 4:30च्या सुमारास उठायचे, नाश्त्याचा वेगळा करायचा, स्वयंपाक वेगळा करायचा आणि दुपारच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा म्हणजे याच्यासाठी प्रिपरेशन करून ठेवायची. कारण सासरे थोडे म्हातारे होते, तर त्यांना ते शाळा सुटून यायचं घरी, 2ला शाळा सुटली की लगेच निघून यायचं. मग त्यांना कॉफी किंवा जे काय मी थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं असेल की दुपारच्या नाश्त्याला, कारण ते काय असं सकाळपासून बनवत नाही ना आपण. बरोबर. तर थोडीशी म्हणजे तर ते द्यायचं आणि मग कॉलेजला जायचं. 3 वाजेपर्यंत शाळेत तिथे पोहोचले की 3 ते 5 कॉलेज करायचं. कारण हे सगळे 10 ते 5 कॉलेज असतात ना. अच्छा. तर ती थोडी परमिशन आम्हाला मिळाली होती म्हणजे शाळा. पण मग जवळ होतं का शाळा? नाही, 12 किलोमीटर दूर. अरे बाप रे. बर. तर 12 ती धावपळ होती म्हणजे. आणि मग पुन्हा घरी आल्यावर आणि घरी आल्यावर मग परत आपलं संध्याकाळचं रुटीन, स्वयंपाक, जेवण सगळं. आणि मग रात्री बसून मी माझे सबमिशन, कारण सबमिशन हे द्यावंच लागतं, काही करा तुम्ही. स्केचेस द्या, म्हणजे तेव्हा आम्हाला अशा मोठ्याल्या कॉप्या द्यायच्या ही कॉपी पूर्ण करून आणा स्केचेसची महिन्याभरात. तेवढं स्केचेस करायला थोडस होऊन जात होतं सगळं. बरोबर. आपली आवड असली तर मेन होतं. काय काय असतात पेंटिंग मध्ये, म्हणजे फॅब्रिक पेंटिंग का काय काय तुम्ही करता? मी फॅब्रिक पेंटिंग पण करते, बाटिक पण शिकलेली आहे. नंतर गॉड आर्ट म्हणून, गॉड आर्ट म्हणजे ही MP ची फोक आर्ट आहे. हा. आणि मांडणं. तर त्या फोक आर्टचं पण मी 2-3 दिवसाचं वर्कशॉप केलंय, मिनेचरचं वर्कशॉप केलंय. अरे वा. मिनेचर आधी करायचो, पण आता म्हणजे आम्ही अजूनही करते, पण त्याच्यात काय असतं, आम्ही आपले जे कलर्स असतात ना, पोस्टर कलर म्हणा, फॅब्रिक कलर म्हणा, ते युज करतो. पण मी जी शिकले तेव्हा त्यांनी शिकवलं जरी नाही तरी त्यांनी ओरिजिनल कलर कसे बनतात त्याच्यापासून आम्हाला पेंटिंग करायला दिलं. तेव्हा त्यांनी सामान दिलं होतं आम्हाला आणि त्याच्यात शिकवलं, ते कपड्यावर आणि कागदावर. पण मग ते कसे बनवायचे कलर्स ते पण शिकवलं? नाही शिकवत ते. एवढं त्यांनी जयपूर आले होते ते नाही शिकवत. पण कमीत कमी त्या टाईपचे कलर कसे असतात हे आम्हाला पाहायला मिळालं. थोडेसे बरोबर आहे, ते असे स्मूथ नसतात आपल्या कलर सारखे, रवाळीश असतात थोडेसे. बरोबर. पण नॅचरल कलर्स. नॅचरल कलर्स म्हणायचं त्याला. तर ते सांगतात फक्त सांगतात, हळदीचं सांगतात आणि लाल कलर सांगतात ते. बाकी निळे हिरवे कसे बनवतात त्यांनी नाही सांगितलं मला.
आणि खरंच जादू आहे ती. अगदी. आणि ते कलर म्हणजे फरक आहे, पेंटिंग करताना लक्षात येतो तो हा. फरक. खूपच छान तुमचं असतं ते. सगळ्यात लाडकं कुठलं आहे? ऑइल पेंट किंवा काय तुमचे अजून नावं असतात? हा, माझं म्हणजे ऑइल पेंट आहे. फॅब्रिक कलर्स पण असतं, हा. वॉटर कलर, पेस्टल कलर, Acrylic color, हा. त्याच्यानंतर पेन्सिल शेड लाईट्स असतात. बर. किंवा ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे चारकोल पण म्हणतो आपण त्याला. चारकोलच्या पेन्सिल्स मिळतात आजकाल तरी ते खूप मुलांना इझी होऊन गेलंय. आमच्या वेळेला तर अक्षरशः जो म्हणजे कोळसा असतो ना, तो घेऊन आम्ही करायचो. हो बर. चारकोल वर्क म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट करताना. अच्छा. तर ते सगळंच आवडतात मला, पण ऑइल पेंटिंग जास्त प्रिय आहे म्हणायला हरकत नाही. आणि मला सांगा की तुमच्या बहुतांशी चित्रांमध्ये मी बघतीये तर प्राधान्य स्त्रीला आहे किंवा बरीचशी चित्र स्त्रियांवरती आहेत, तर त्याचं काय काय खासियत आहे का अशी? हो, मला थोडंसं सांगायचं असं वाटेल की नाही म्हटलं तरी म्हणजे घराला घडवणारी किंवा समाजात सुद्धा स्त्री खूप काही सहनही करू शकते, किंवा तिला खूप सारं हे असतात काम. म्हणजे तुमच्या ह्याच्यात पहा, तुम्ही अष्टभुजा दाखवली पहा. हो. तर तशी ती अष्टभुजा असते. बरोबर. आणि तिला खूप वेगवेगळे जे हे असतं, पैलू असतात तिचे. तर एक तिचं मन जे असतं ना, एक समुद्रासारखं असतं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जसं मॅच्युअर होत गेली ना मी, तसं मला असं वाटलं. आधी मला वाटलं की माया असते, ममता आहे, सहनशील आहे, भावनिक आहे. पण नंतर मला कळलं की नाही, तिचं मन म्हणजे समुद्रासारखं आहे. तर त्या म्हणजे मी असं म्हणेन की जसं समुद्र असतो की तो कसा वरून खूप शांत असतो, पण त्याच्या आतमध्ये खूप खळबळ होत असते मनामध्ये. खरंय खरंय. तसं स्त्रीच्या मनात पण खूप सारी खळबळ असते, खूप चांगली असते, कधी काही म्हणजे असते. तर ती काय करते की जसं शिंपले, जसे मोती हे आपण जपून ठेवते, तसं आपल्या मुलांना किंवा समाजाला ती त्यातलं तेवढंच दाखवते. आणि कचरा जो असतो तो एका साईडला म्हणजे ठेवते, आपल्या आतमध्ये येऊन येते. तशा वाईट गोष्टी जी आहेत ते स्त्री आपल्यामध्ये येऊन येते. नाही, हे उपमा तर मला इतकी आवडली आहे समुद्राची. खरंच समुद्रासारखं अथांग मन असलेली असते, सगळ्यांना सामावून घेणारी असते. खूप छान उपमा दिली. मला वाटतं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच येतंय का काय? तर म्हणून तुमच्या ह्याच्यात जनरली स्त्री असते. अजून तुम्हाला कशावर आवडतं पेंटिंग्स करायला? दुसरं म्हणजे मला नेचरवर आवडतं. त्याच्यापासून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे एक तर पहाड हे, त्यापेक्षा फुलं पानं जी असतात ना, ती एक एक गोष्टी सांगून जातात आपल्याला. प्रत्येक एक फुल पाहतो तुम्हाला म्हणजे नक्कीच आनंद होतो. हो, कुठलेही फुल पाहिल्यावर फुल पॉझिटिव्हिटी असते. किती तुम्ही नर्वस असलात आणि 4 फुलं जरी समोर आली तरी मनुष्य. आणि तेच एक आपलं आयुष्य सकारात्मक कसं करायचं, तर ते आपण नेचरमध्ये राहून सहज शिकू शकतो. नाही तर आपण सतत आपल्यातलं बाहेर नाही निघू शकत, आणि स्त्रीने ते निघायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि तुमच्या शिकवण्यामध्ये आता आम्हाला खरं सांगते काही कळत नाही त्यातलं, पण काय त्या ड्रॉइंगचा गाभा काय असतो? म्हणजे तुमच्या चित्र काढता तेव्हा तुमचं मेन शिकवताना काय असतो मुलांना? बेस तर त्यांना शेप्स, आधी लाईनिंग, शेप्स. कारण एक एक लाईन पण बोलत असते. आपण स्ट्रेट लाईन काढली तर आपण जाणारा म्हणजे सरळ जाणारा, आपण झिगझॅग काढली तर समजायचं की नाही, इथे काहीतरी वेगळं आहे. झिगझॅग मध्ये माणूस सरळ नाही, प्लस मायनस आहे. त्याच्यानंतर ड्रॉप्स काढला तर मन कसं अस्थिर असतं ना, तेव्हा असे डॉट 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 डॉट्स लाईन येतात. अस्थिरता दाखवते ती आपल्याला. अच्छा. आणि विजेची जर काढायची झाली तर अशी झपकन येते ना, ती विजेसाठी किंवा एक चमक जी म्हणतो आपण, त्याच्यासाठी झिगझॅग लाईन येते एकदम. बरोबर. तर ह्या लाईनिंग आम्ही त्यांना शिकवतो, म्हणजे मग त्यांना पुढची चित्र काढायला खूप सोपं पडतं ते. बरोबर आहे. लाईनिंग, मग शेप. आणि छोट्या मुलांना सांगायचं साधं ऍपल सांगितलं तर तरी त्याला सांगायचं आधी राऊंड काढायला. सर्कल झालं की मग तो ऍपल कसं करायचं, मग तेवढं ते पटकन करू शकतो. बेसिक शेप सांगायचा आणि मग त्याला
आणि मग मग पुढे पुढे जसं जातात मुलं तसं त्यांना फिगर करताना सुद्धा ट्रायंगल कुठे, रेक्टँगल कुठे वापरायचे, त्यामुळे त्यांना बनवायला सोपं जातं. बरोबर आहे. एकदम तुम्ही डायरेक्ट म्हणाल की मनुष्य बनवा, तर आज आपण बनवू शकतो, पण काहीही बनवतात मुलं, नाही बनवत असं मी म्हणत नाही, खूप छान बनवतात, पण काहींना नाही जसं येत, बरोबर. थोडे वीक असतात, त्यांना मग सांगायचं कसं ढोबळ. आपलं वारली पेंटिंग त्याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण आहे. हो, जे महाराष्ट्राचं एवढे आम्हाला पटपट हा, येतात. तर त्यांनी पण पटकन आपण आपली भावना त्याच्यातनं व्यक्त होते. हो, वारलीमध्ये पण फार सुंदर सुंदर चित्र तेच तर ते ज्यांना म्हणजे असं म्हणत नाही, पण पूर्वी लोक कुठे, आपण वारली तर जुनं म्हणतो ना, तर त्याच्यातनं चाललेली ही कला आहे की सोपं सोपं काढून ते आपले. इव्हन आता मी सांगते भीम बैठका म्हणून आहे, जिथे खूप जुना काळ हा हिस्ट्रीचा, म्हणजे आम्ही शिकलोही आहे, तर भिंतींवर चित्र काढायचे ते लोक, त्यामुळे त्यांचं आयुष्य आपल्याला समजलं. खरी गोष्ट आहे. हा, नाही तर आपल्याला कळलं नसतं की कसं आहे. म्हणून म्हणते की फक्त लोक कसं म्हणतात ना की सायन्स म्हणजे छान, मी त्याच्यासाठी मात्र खरंच मी अगेन्स्ट आहे. नुसतं बिना आर्ट शिवाय सायन्स समोर जाऊ शकत नाही, आणि बिना सायन्स शिवाय आपण प्रगती करत नाही, हे तेवढंच सत्य आहे. बरोबर. पण ही आर्ट त्याच्याबरोबर खूप जरुरी आहे. आणि ह्याच्यात आणखीन एक सांगू इच्छिते, मला ह्याचा मात्र शाळेमध्ये म्हणजे स्वतःला प्रूव्ह करायचा खूप त्रास झाला. म्हणजे वरच्या लोकांनी मला खूप साथ दिली, पण तरी काय असतं, ह्या सायन्सवाल्यांना असं वाटतं की आम्ही एक हा म्हणजे, आणि मुलंही म्हणतात नाही फिजिक्सचा क्लास आहे, आम्ही तर चाललो मॅडम, आता आम्हाला वेळ नाही, सोडून पळून जातात सगळं. मग परत येतो आम्ही, मग परत करतो. पण ठीक आहे, फिजिक्सचा तास आहे तर तुम्ही आठवा, पण ते फिजिक्सवाल्यांना प्रत्येकाला केव्हाही बोलवावं. फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा, बायोलॉजी, एक सायन्सवाले आपल्या ड्रॉइंगला पण तेवढंच महत्त्व केलं पाहिजे. ते माझ्या वरच्या म्हणजे प्रिन्सिपल्स कडनं मला फार सपोर्ट मिळाला. हा, बरोबर आहे. आणि ते समजले तेवढं की हो, कारण त्यामुळे त्यांना ना मॅगझिन्स कव्हर, हे कव्हर्स काढतात, त्यांना त्याच्यात प्राइजेस वगैरे मिळाले. बरं, अच्छा. तुम्ही मला वाटतं शाळेमध्ये वेगवेगळे बॅचेस वगैरे पण बनवायचा. हो, बरोबर ना. त्याचं काय होतं, तुमचे किती बनवायचे किंवा काय? नाही, ते कसं आमचं जसं म्हणजे फंक्शन असेल त्याचं कमीत कमी 150 आणि 200 असेल. मी ऍट अ टाइम ते सगळ्यात जास्त महत्वाचं की ते एकदा मला 3 दिवसात सगळे बनवावे लागले. आणि मी तेव्हा डिझाईन जे घेतलं होतं ते खूप हार्ड घेतलं होतं. एक एक पाकळी बनवली कापडाची, आणि मग फुल बनवलं, असं छोटी फुल मोठं फुल असं कोण, आणि मोठे मोठे कापडाचं बनवलं होतं. कापडाचं बनवलं. बापरे. तर ते म्हणजे आमच्या म्हणजे सांगते ना की मोठ्या वरच्या लोकांनी मला खूप हे केलं, सपोर्ट केला एकदम. बरोबर आहे. आणि मग जसे पण इव्हेंट्स असतील तसं प्रत्येक वेळेला बॅचेस मी वेगवेगळे दिलेत. स्पोर्ट्सचे इव्हेंट्स आमचे व्हायचे पूर्णपणे, की सीबीएसई सगळं म्हणजे ऑल इंडिया लेवलवर जे व्हायचे. कधी चेस असायचं आमच्या शाळेमध्ये, कधी बॅडमिंटन असायचं, अरे वा, कधी खो खो असायचं. तर त्याप्रमाणे मग ते येणाऱ्या लोकांना एक एक बॅचेस जो द्यायचो, तर मी त्याच टाईपने दिला. चेसचा असला तर सॅटिन रिबिनचे मी चेस टाईप बोर्ड बनवून, मग तो म्हणजे ऍक्च्युअल ते लोक वापस नाही कधी करायचे, घेऊन जायचे मागून. देणारच, कारण एवढं सुंदर क्रिएटिव्ह मिळालेलं काम म्हणलं. पण कमाल, हे असे 100-150 बनवायचे. आणि त्यात मुलांची काही मदत मिळायची, म्हणजे नाही असं नाही, पुष्कळ मुलांची मदत मिळायची. कारण बेसिक काय जे खूप शेवटचं फिनिशिंग आपण करू, पण बेसिक त्यांच्याकडनं कापून घ्या, काही हे करून घ्या, हे ते करून द्यायचे मला. नाही, कारण नुसतं पेपर कटिंग जे बनवणं म्हणलं तरी खूप टीडियस जॉब येतो. हे कापड पेंट करून चेसबोर्ड, बॅडमिंटन, तर ते सगळं म्हणजे अगदी टेबल टेनिस छोटे छोटे बॅच हे बनवले, ते बॅट्स बनवले, आणि त्याच्यावर मग मोती लावून, मग त्याच्या खालती रिबीन अशी. तर सगळ्यांनी म्हणजे मस्त मस्त. जवळजवळ तुमचे तर एवढे विद्यार्थी असणार भरपूर, तर सध्या कोणी असतं का असं टच मध्ये वगैरे काही? हो, असतात. हो, बरं. येतात, फोन येतात, टीचर्स डेला स्पेशली येतात, किंवा जनरली कधी कधी येतात. ते कोण कोण काय काय करतात? ते प्रत्येक सगळ्या क्षेत्रात जवळजवळ गेलेले, कोणी डॉक्टर पण झाले, कोणी इंजिनियर, एक आर्किटेक्चर झाला, एक जी स्टुडंट आहे तिथं फाईन आर्ट्सनी केलं, तिने फाईन आर्ट्स टॉप केलं MP मध्ये MFA ला. हो, आणि मग ती शाळेत माझ्याच म्हणजे इंटरव्ह्यू मी घेतला, लागली. त्याच्यानंतर 1-2 वर्ष सर्व्हिस केली, मग तिला ते सॅटिस्फॅक्शन झालं की शाळेमध्ये थोडस बंधनात राहावं लागतं, नाही म्हटलं तरी. मग ती आता मेकअप आर्टिस्ट आहे, आणि खूप छान मेकअप करते, अगदी छान. आणि मग सायन्स साईडला पण गेले? हो, सायन्स साईडला गेले, कारण त्यांना तर किती डायग्राम्स आणि काय काढायला लागतं. अरे वा. हो, तर डॉक्टरही झाले, सायन्स म्हणजे एक आर्किटेक्चर झालाय, अंकित कुमार म्हणून आहे. अच्छा. तर तो आर्किटेक्चर मध्ये त्यांनी आता PhD केली मागच्या वर्षी. बर.
तो टच मध्ये असतो. तो थोड्या दिवसांनी एक अभिषेक जांगीर म्हणून होता, तो बाहेर आहे अमेरिकेला. पण हे दोन माझे ना असे हुकमाचे एकटे म्हटल्यासारखं होतं. अरे वा. कारण माहिती का, मी त्यांना थोडीशी जरी आयडिया, त्यांचा हात खूपच छान होता, मला काय शिकवावं म्हणूनच नाही, पण फक्त त्यांना आयडिया द्यायची आणि त्याच्यात थोडंसं इम्प्लिमेंट करायचं. पण ते प्रत्येक वेळेला प्राइज घेऊन यायचे. पहिला अरे दुसरा वा. प्राइज हे फक्त म्हणजे असं झालं होतं की बाहेरच्या शाळेतले लोकही म्हणजे म्हणायचे, अरे यार मनीषा तुम आ रहे हो ना, तो हम हमारे बच्चे प्राइज नहीं लाएंगे. अरे बापरे, अशी त्यांना हे होती अशी का? एक हे होऊन गेली होती बरोबर. पहिले पास मस्त. म्हणजे 95 to 98 90 2000 पर्यंत वगैरे असं. मस्तच. ती माझी मुलं खरंच म्हणजे खरंच नाही कुठे नाही, आणि हे practice. क्षेत्र इतकं छान आहे ना की मुलं पण रमतात, अभ्यासापासून जरा हो वेगळं, हो. आणि रंगांची दुनिया छान असते. रंगांची खरंय. दुनिया काय छान. बक्षीस असायची मग त्यांना? एकदा एका शाळेतच म्हणजे सायकल होती, फर्स्ट प्राइज ते मिळालं. बाकी त्यांना म्हणजे कधी कॅश प्राइज असायचं, कधी काही वस्तू असायच्या, पण सायकल वगैरे सर्टिफिकेट. पण मिळाली आहे. हो अरे वा, म्हणजे किती एनकरेज व्हायला होतं हो. ना ती असं छान सृष्टी बक्षीस. म्हणून होती, ती पण अशी 7वी पासून ती मुलगी इतकी छान काढायची. 12वी तिने फायनल म्हणजे घेतलं. त्याच्यानंतर ती अहमदाबादला गेली, निफ्टच्या एक्झामच्या थ्रू गेली. अच्छा. आणि तिथे तिने ब्लोईंग ग्लासेस वगैरे असतं ना, त्याच्यात केलं ओ. पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि ती दिल्लीला छान बिझनेस करते आता. अरे वा. तिचा स्टुडिओ आहे आणि खूप चांगला आहे. तर हे मुलांनी तर खूप साथ दिली, त्याच्याशिवाय मला नाही वाटत की खरंय. आपण म्हणजे काही आहोत. आणि खूपच म्हणजे आणि समजा हे तुम्ही ड्रॉइंग साईडलाच गेला नसतात, म्हणजे तुम्ही म्हणाल काही विचार घ्या, तर तुम्हाला काय करायला आवडलं असतं? कुकिंगची मला आवड होती, किंवा दुसऱ्यांना काही बनवून खिलवणं, म्हणजे हे पहिलेपासूनच. अरे वा. तर असं शाळेमध्ये सुद्धा असं आम्ही स्टाफ रूम मध्ये बेलफळ, म्हणजे झाड होतं बेलाचं, त्याची बेलफळ असतात ती, त्याचे सरबत करायची. ते पोटासाठी फार छान असतं. बर. अच्छा. तर म्हणजे मी त्यांना जवळजवळ सवय लावल्यासारखी करून टाकलं होतं की नाही, एवढं पहिले त्यांना आवडायचं नाही, पण एवढ्या ग्लासेस मध्ये छोट्या छोट्या द्यायचंच, एवढं प्यायचं सकाळी तुम्ही, कारण गरमीच्या दिवसात ते खूप छान असतं. अच्छा अच्छा. तर मग हळूहळू त्यांना सवय झाली ना, आवडायला लागलं की तुम्ही ते घरी बनवून घेऊन घेऊन जायचं. जायचे. अरे हो. बापरे. बर. हो. नाही, खरी हौस आहे बाबा. आणि खरंच. थंडीमध्ये सूप बनवून न्यायची. सूप. अरे म्हणजे भरपूर लाड चालले होते. हो. सगळे तेवढ्यासाठी अजूनही म्हणजे मिस करतात. रिटायरमेंट नंतर सगळ्यांनी हे सगळं मिस केलं खूप असणार miss. आहे. हो, नक्की नक्की. ह्या 2 गोष्टी तर खूप मिस केल्या त्यांनी. रिटायरमेंट नंतर काय केलं तुम्ही? रिटायरमेंट नंतर मी 1 वर्ष तिथे, म्हणजे करोना आला म्हणून थांबवलं, पण त्यावर तिथे क्लास होते, याचे NFT चे एक्झाम्स असतात, त्याचं प्रिपरेशनचे क्लासेस असतात. बर. तर तिथे मी त्यांना म्हणजे बेसिक ड्रॉइंग सगळे त्यांचे, किंवा प्रोस्पेक्टिव्ह कसं करायचं, बर. ते सगळं शिकवायचे. अच्छा, म्हणजे ही काय आर्किटेक्चरची मुलं असतात? हा, आर्किटेक्चरची मुलं बरं, असतात. बरं. आर्किटेक्चरला किंवा हे जसं म्हणजे आजकाल ना, म्हणजे ह्याला आपण जायचं झालं ना फाईन आर्ट्सला, मी म्हटलं जसं ग्लास वर्कला गेली ती वगैरे, तर हो. सगळ्याला निफ्टची एक्झाम द्यावी लागते. बर बर. हा, डिझायनिंगला डिझायनिंग खूप त्यांच्या पॅटर्नचं ड्रॉइंग हो, हो. शिकवायचं का? तसं शिकवायचं. बर, ते पण तुम्हाला येत हो. होतं म्हणजे? बर. बेस आपला ड्रॉइंगचाच असतो, मग फक्त आता कल्पना आपण त्यांना वेगवेगळ्या देत हो, जायच्या. बरोबर. जसं खालतून कसं दिसेल, वरतून कसं दिसेल. ओ अच्छा. हा, म्हणजे म्हणजे architectच्या angle ने हा, बघायचं अँगल आणि- हो, फिगर्स त्याप्रमाणे कशा दिसतील. बर. आरसा समोर असेल तर ते फिगरचं किती मोठं रूपांतर होतं, बापरे. ते काढताना डिफिकल्ट जातं. पण हा, सांगायचं की हा बरोबर काढलंय नाही काढलंय, ते एंट्रन्स मध्ये तुमच्या या विचारतात. सगळ्या अभ्यासात मॅथ्स पण चांगलं पाहिजे हो. हो हो, मॅथ्स चांगलं. आणि त्याची काही शक्यच नाही, कारण सगळं तुमचं डोळ्याची माप आहेत किंवा हो, हो. मोजून घेता, मला माहित नाही. नाही नाही, म्हणजे मोजून घेतलं ना तरी डोळ्याला एक प्रॅक्टिस होते. हा. आता मी एक सांगते, माझा विद्यार्थी होते, म्हणजे ते 97च्या का 98च्या बॅचला निघालेला. आधी करायचं वगैरे, पण असं खूप नाही. आला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, भेटायला आला, क्या हुआ बेटा? मैडम तब आपकी सुन ली होती ना, तो बोले आज इतनी मुसीबत नहीं आती. मतलब कौन सी मुसीबत पड़ी तेरे पर? बोले सब करना पड़ता है बरे वहां पे. आणि मी त्यांना म्हणजे शिकवताना माझं एक होतं की जर मी मेडिकलला जाणारा स्टुडंट असेल बायोचा, तर त्यांना फिगर्स किंवा नेचरचं ड्रॉइंग असं द्यायची, आणि जे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगला जाणार असेल ना, त्यांना असं जॉमेट्रिकल टाईपची ड्रॉइंग द्यायची, की पॉईंट टू म्हणजे स्क्वेअर काढा, त्याच्यात स्क्वेअर रेक्टँगल कसे बसवाल, किंवा तर ते .1 .2 असे त्यांना हे काढायला खूप त्रासदायक व्हायचं. आणि त्यांनी साधा म्हणजे चुकवला ना स्क्वेअर किंवा रेक्टँगल, तरी मी म्हणायची ही लाईन तुझी .1 खराब म्हणजे चुकली. नाही मॅडम बराबर ना पाहता. म्हटलं मोज तू, बस मी काही म्हणत नाही. आणि त्यांना ते कळायचं की हो, मोजताना करताना आपलं चुकलंय, सरकली ती लाईन.
ते हे प्रॅक्टिसनी येतं ऍक्च्युअल. हे मी सांगितलं कॉलेजचं म्हणजे जाऊन शिकणं जे असतं ते ह्याच्यामध्ये असतं. खरंय. ते प्रॅक्टिसमुळे येतं. हे किती छान आहे की ह्या मुलांना, हा मुलाचा कल इकडे जाणार आहे तर त्याला असं ड्रॉइंग शिकवूया आणि ह्याला हे देऊया. हो हो, एवढा विचार करणारी टीचर मिळणं म्हणजे खरंच मस्त. आणि आता सगळ्यात आवडती गोष्ट आहे की तुम्ही ज्या सुंदर सुंदर साड्या पेंट केलेल्या आहेत, ड्रेसेस पेंट केलेत, ते तर आता आपण बघणार आहोतच. तर ते तुम्ही कधी केलं आणि कसं काय केलं? ते एक आवड म्हणतो ना आपण, तीच आवड. आणि एखाद्याला आपण आपली स्वतःची केली की मग मैत्रिणींनी मागितली, डिमांड केली की त्यांनाही म्हणजे मग मी अशा थोड्याशा विकल्या, पण खोटं नाही सांगत, पण विकल्या पण. तर असं म्हणजे जवळजवळ 20-25 साड्या मी केल्या. अरे बाप, चादरी पेंट करून गिफ्ट दिल्या. कारण साडी पेंट करणं म्हणजे महा कठीण आणि कमाल गोष्ट आहे. आता या नेसल्यात, ती पण त्यांनी स्वतः पेंट केलेली आहे. इतकी नाजुकीचंच पदर दाखवा तुमचा, एवढं सुंदर डिझाईन आहे, नाजूक काढलेलं, कमाल आहे. हा, ते रात्रीच्या वेळा म्हणजे मी हे सांगते, मुली अभ्यास करणार मग मी एकीकडे करायला, कारण मग पण डिस्टर्ब नको ना, सगळं काम आटपून शांतपणाने आणि त्यात चूक रंग आहे बाबा. आणि मग ते बाळाला कसं सोडावं लागतं ना, म्हणजे आपण नाहीतर कसं आहे, आपल्याला पटकन घर आवरावं लागतं. तसं नाही, रात्रभर ते बाहेर राहील. काही काही साड्यांवर सुद्धा राधाकृष्ण आहेत, महिलाच आहेत त्या पदरावर, तर किती सुंदर आहे ती. आणि ड्रेसेस पण केलेत मला वाटतं तुम्ही. हो, ड्रेसेस केलेत. आणि ते मुख्य त्याचं की माझं डिझाईन मी स्वतःच करते. म्हणजे हे कुठलंही ड्रेस केलेलं नव्हतं? अरे, सगळी डिझाईन्स ही माझी, म्हणजे तुम्हीच पेन्सिल घेऊन आधी हे करून काढून घ्यायची आणि अरे आणि रिपीट करायची असतात ती कागदावर करायची, आणि मग साडी खाली किंवा ड्रेस खाली ते ठेवायचं, म्हणजे मग पेन्सिलनी, कारण का ट्रेसिंग केलं की त्याचा ते निळेपणा जो येतो कार्बनचा, तो मग डिस्टर्ब करतो काही रंगांना. ते रंगाच्या मध्ये मग तो कॉम्बिनेशन मध्ये नीट नाही होत, म्हणून मी ते सगळं पेन्सिलनी साडीभर काढून घ्यायचं. बापरे, बर. नाही असं एक प्रिन्सिपलला पण दिली होती. अच्छा. तर ती फार खुश झाली होती, म्हणजे की त्यांचा 60वा वाढदिवस असतो, तर मग आता टीचर कडनं जातच ना काहीतरी. तर मग मी म्हटलं तर प्लेन साडी घेते, मी पेंट करते. मस्तच. नाही, आता आपण सगळ्या बघितल्या ज्या साड्या, तर त्या सगळ्या त्यांनी स्वतःनी पेंट केल्या, स्वतःनी काढून केल्यात ते सुद्धा. तर मला हे सगळं बघून असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी बुटीकला वगैरे जरूर कॉन्टॅक्ट करा, कारण प्रत्येकाला हल्ली आम्हाला युनिक पीस लागतो, आणि हा तुम्ही स्वतः तुम्हाला सुचेल तसं काढणार आहात, म्हणजे बेस्ट मिळणार आहे. तर बघा, विचार करा, असं मला वाटतंय की बुटीक तुम्हाला हसत हसत नक्की हे करेल. नक्की विचार करेन मी असं, आणि करेन म्हणजे असं. आणि तर पुण्यात आल्यावर तुम्ही काय करताय मग सध्या? माझ्याकडे 2 विद्यार्थी आहेत. बरं. आता सुरू करायचं की चांगले मिळाले पाहिजे मला. बरोबर, कारण आत्ताच त्या पुण्यामध्ये आल्या ते 6 महिन्यामध्ये, आणि तर ते क्लासेस सुरू पण झाले, लगेच विद्यार्थी मिळायला लागलेत. बरं, एक दोन येतात. नाही, छान छान. आता या एवढे वर्षाची चित्र काढताय, तर तुम्हाला काय समाधानी आहात का अजून काही करायचंय? हो, म्हणजे माझ्या दृष्टीने मी अजून मला समाधान देणारं चित्र काढलेलं नाहीये.
तसं मला एक काढायचंय, स्त्रीची सगळी रूप आणि किंवा येणारी पुढे येणारे म्हणजे पॉझिटिव्हिटीने किती भरलेली असेल स्त्री, किती मोकळीक असेल असं दाखवायचंय. अरे वा. आणि समाजात मुलांना मला शिकवायचंच आहे. अच्छा. हा. त्या गोष्टतिचीचा आता एक शेवटचा हा प्रश्न असतो की तुमच्या मते स्त्री म्हणजे काय, एका शब्दात सांगा आणि मग थोडं विस्तृत करून सांगा. एका शब्दात म्हणजे असं की स्त्री म्हणजे एक स्ट्रोक आहे चित्रकाराच्या दृष्टीने. वा वा. जो आपण स्ट्रोक देतो त्यातनं ती आपली तो स्ट्रोक देताना स्त्री ही आपले पूर्ण 100% देते, तेव्हा तिचं ते चित्र पूर्ण होतं. तर असा मला पूर्ण म्हणजे स्त्री म्हणून स्ट्रोक नाही, खूपच छान व्याख्या आहे आणि एकदम तुम्हाला साजेशी आहे की स्त्रीचं रूप एका स्ट्रोक मध्ये. अगदी खरंय की ती 100% सगळं झोकून देत असते. चुकून छान. तो फक्त स्ट्रोक जर बिघडला तर काय होतं की चित्र सगळं बिघडतं. तसं मला असं वाटतं स्त्रीने आपला स्ट्रोक कधी बिघडू नाही दिला पाहिजे. त्याच्यात तिचं म्हणजे हे आहे, कारण करतात स्त्रिया बिघडवतात स्ट्रोक्स, आपल्या प्रमोशनसाठी आपल्या स्त्रीत्वात भांडवल करतात. बरोबर. ते बरोबर नाही आहे. खरं. किंवा मग एखाद्याला काय असतं की मातृत्व नाकारतात, जेव्हा न येणं गोष्ट वेगळी, पण जेव्हा ते नको माझ्या कॅरियरच्या मध्ये येतंय असं म्हणून ते नाकारतात. तसं त्यांनी करू नये. तो स्ट्रोक बरोबर नाही. नाही, खरंय. आणि हल्ली हे आपण बघतोय. हे हल्ली बघतोय आपण, तर तसा नाही झाला. बरोबर. नाही, खूपच छान आणि टचिंग आहेत हे शेवटच्या लाईन्स आणि त्या अगदी वास्तववादी आहेत ज्या आपण आजच्या जीवनात बघतोय. खरं सांगायचं तर छान तुम्ही मस्त सांगताय सगळं हे, म्हणजे एका कलाकाराकडनं ऐकलेली व्याख्या आणि हा सगळा तुमचा प्रवास खूप आवडला. गोष्टतिची मध्ये तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्टतिची.